मला किती वाजले यार, 12:30 वाजून गेले. अजून एक बकरा आहे ना. बाबाला फार खोकला यायला लागला. कालची दारू जास्त झाली वाटतं बाबाला, म्हणून खोकल्यावर आला. कस्टमर येऊ नाही राहिले. एक तर आपले आले वाटतं. यो बाबू बाबा यो बाबा. बाबा आत येऊ. पाय पडते बाबा. नमस्कार बाबा. बस बालका. बाबा लई मोठी समस्या घेऊन आलोय आम्ही तुमच्याकडे. वाह वाह वाह. तुमचं खूप नाव ऐकलं बाबा. हो लय मोठं आहे माझं भाऊ, लय मोठं आहे. काय ना हा लय ऐकलेलं आहे. तर बाबा लई मोठी समस्या आहे हो आमच्यावरती. कृपा करा आमच्यावरती. आम्हाला मुलबाळच नाही होते हो. 6 वर्ष झाले आमच्या लग्नाला. सगळे नातेवाईकीला नाव आठवतात, मला नाव आठवतात. नुसते झोपा काढतो का तू? नुसते झोपा काढतो तू? नाही ना बाबा, 6 वर्षात कसं बाळ नाही झालं? सगळे व्यवस्थित चालू आहे पण होत 6 वर्षात बाळ कसं काय नाही झालं? अहो नाही नाही, बाबा, प्रयत्न त्यांची केले. चूक नाहीये. प्रयत्न ते केले. सगळे प्रयत्न करतायत. असं हो पण यश नाही येत बाबा. काय झिजतं काय वाटत नाही. नाही आहे त्याची आहे ना आहे? पेंटीच्या हातून. असं आहे का? हा काय करावं लागेल बाबा? हा? काय करावं लागेल असं? तुला नाही, हा मला करावं लागेल. सांगा ना. तू करा कशाला काहीतरी करतो? बाबा. तू ऐकून आम्हाला झालं? मुलबाळ पाहिजे. तो ऐकून झाला तर तू काय आला असतं इकडं हा बरोबर ना बाबा. आणि वरून सांगून आला? नाही म्हणजे काय करावं लागेल विचारलं मी आज. मूर्ख. नाही बाबा सांगा, तुम्ही बोलले. बालिके, तुझ्या समस्यावरती उपाय आहे माझ्याकडे. याच्या व्यतिरिक्त पण तुला खूप प्रॉब्लेम आहे. कसली बाबा? दे. घराला घर पण राहिलेलं नाही. आई बाप नाही, बापात आई नाही, लेखात पोर नाही, पोरात लेख नाही, लेखात पोर नाही, बापात नाही, आज्यात नाही, आजा पंजात नाही. काय बाबा काहीच कळलं नाही काय मला. सगळं घर फुटलेलं आहे तुमचं. बरोबर आहे बरोबर आहे. आमच्या घरात लय वाद होतात खरे ना. हा वाद तर होता. आणि माझ्या आईशीचं अजिबात पटत नाही. हा, माझ्या आई सुधीचं पटतच नाही बिलकुल. रोज भांडण नाही घरात. बरोबर. बरोबर. बाबा ते महान आहे बरं का. तुझ्या हाताला कातर आहे, कातर. म्हणजे पैसा येतो पण टिकत नाही. बरोबर 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 बाबा. बाबा उपकार झाले, लई खरं बोलतात. खूप पैसा कमवतो तू, गवतावानी पैसा कमवतो तू, हो. पण तुला पैसा ठेवता येत नाही. अहो सकाळी कमवतो, संध्याकाळी काहीच राहत नाही पैसा जवळ. तरी हा देशी पित नाही. नाही नाही विदेशी घेतो कधी कधी. हा? कधी कधी विदेशी घेतो पण कधी कधी विदेशी देशी पित नाही, देशी नाही. म्हणजे विदेशी पितो. हो. मी पण घेतो कधी कधी. हा. कधी कधी घेतो मी असे पेशंट दारू सोडवायसाठी. अच्छा. हो का? मला वाटतं तुम्ही. नाही नाही, मी मला नाही. वाटलं तुम्ही का. आम्ही अमृत घेत असतो. हो. नऊ धाराचं अमृत असतं ते. हो का? हो हो. बाबा काहीतरी उपाय करा हो. आम्हाला समजत थोडस मागे सरकून बसा. बाबाला कळ लागली पाठीला. हो का? इथे बस बालिके, इथे बस, जवळ बस. बाबाला बाईची सावली चालते, पुरुषाची चालत नाही. तो थोडा लांबच रे. हो का बाबा? टवड्या लांबास. हा. अजून 2च समस्या झाल्या. हात दाखव. तुझ्या समस्या अजून सांगतो मी. 6 वर्षापूर्वी तू लव्ह मॅरेज केलेलं आहे. हो बरोबर. अगदी बरोबर. तुम्हाला कसं माहिती? बरोबर. हो बाबा, तुम्हाला कसं माहिती? ॲक्युरेट माहिती आहे ना सगळं. बाबा लय महान आहे हो तुम्ही. आणि बालिके, तो आई बापाच्या विरोधात लग्न केलेलं आहे. आई बापाचा विश्वासघात केलेला आहे तू. वा बरोबर. आई बाप परवानगी देत नव्हते ना, मग काय करणार? पळून नेली ना. मग नंतर झालं ते सगळं. मूर्ख स्त्री, लाज नाही वाटली तुला? अशा बावळट माणसाबरोबर पळून गेली तू. बाबा मी बावळट नाही हो, खूप प्रेम करतो. तुला नाही बोललं मला का मी? हा. त्याच्याच बरोबर तर पळाली मी. माझ्यावरच पळाली ना. हा? मलाच बोलले ना मग तुम्ही. तुलाच बोललो का? हा मग बावळट बोलले ना तुम्ही. कोणला? मला. तुला? हा बावळट नाही रे. हा. बावळट म्हणजे आमचा शब्दाचा अर्थ वेगळा असतो. हो का? बरं. बावळट म्हणजे अतिशय उत्कृष्ट
हा म्हणजे असं उच्च लेवलचा मी आता उच्च रोज तुम्हाला विचार. बावळट बोलेल. अरे तू पण का? म्हणजे उच्च विचारांचा. बरं बरं ठीक आहे, बाबा म्हणतात ते अगदी बरोबर. बरं मी काय म्हणतो, हा. हे बघा बाळा, हम्म. आपल्याला काही गतविधी करावं लागतील करा ना बाबा, चालेल. जेणेकरून तुला बाप बनता येईल, हिला आई बनता येईल. बाबा ही शेवटची आशा आहे, काहीतरी करा बाबा, तुम्ही शेवटची आशा आहे ना? आम्ही लय बाळा तू थकलो. काळजी करू नकोस, तुझा माझ्या हातात ठेव काय हात. मी कुठं ठेवू बाबा? बालिके काही काळजी नको करू, तुझ्या नशिबामध्ये 1 डझन पोर आहे. एवढे? एवढे? 1 डझन आहे, नाही पण नाही बाबा, एकच पाहिजे मला. काढायचं माझ्या हातात आहे. हो बाबा. हो, तुमच्या शेजारी पाजारी कोणी तुमच्यावर जळणार आहे का? हा, खूप लोक आहेत अहो, असे. इतके जळतात, हिच्यावर तर खूप जळतात. बरोबर, त्यांनी तुम्हाला करणी केलेली आहे, मी नाव नाही सांगणार. अहो, एक माणूस आहे आमच्या समोर राहतो, तो इतका मागं लागलाय माझ्या, पण मग माणूस नाहीये, थांब. काळीबाई आहे, काळी. हा, ती त्याची बायकोच आहे. मग काळीबाई आहे, असं असं भंपर आहे. ती त्याची बायकोच आहे. बायको आहे, बायको आहे. बरोबर. ती यांच्या मागं लागली. हो, ती लाईन मारली माझ्यावर. हा का? हो. मग तू काय पाहतो? नाही मी नाही आवडत, मला नाही आवडत. कशाला? बालिके, त्या बाईने तुला तुझ्यावरती करणेकोटा केलेला आहे, त्याच्यासाठी तुला हवन करावं लागेल. अच्छा. हवन करण्यासाठी सामान लागणार आहे बालिका. पण बाळाचं होईल ना, पण बाळ होईल ना आम्हाला, ते मुद्दा. नाही झालं तर बोल. चालेल बाबा. हवनसाठी काय सामान आणावं लागेल? हा, सामान काय लागेल असं? हवनसाठी हा. हा, मेडिमिक्स साबण आण एक. का बरं? आंघोळ करायची? हा, आंघोळ करावं लागेल? मग हवन करण्याच्या अगोदर आंघोळ करावं लागते बाळा. कोणाला? बाबाला. हां. हा, मेडिमिक्स साबण घेऊन ये, एक कोलगेट, एक टूथपेस्ट घेऊन ये, आणि एक ब्रश पण घेऊन ये, ओरल बीचं घेऊन ये. का बरं? अजून काय काय चांगला असतो का? हा, 1 किलो साखर आण, चहा पत्ती आण. बाबा, हळदी कुंकू नाही लागत का? तांदूळ आण. हो, पण हे किराणा सामान आहे ना. अरे बालका, हा तुमचा फॅमिली विषय आहे ना, मग फॅमिलीत ज्या गोष्टी लागणार आहे, ज्या गोष्टीची गरज आहे, तीच गोष्ट मी तुला सांगणार आहे ना, मूर्ख. बरं बरं, सांगा बाबा. अहो, तुम्ही ऐकत जा ना. हो, आता ते किराणा सामान. नाही नाही, हळद कुंकू ते वगैरे? लय- आणि तू जर एवढा शहाणा होता तर कशाला इथे, कशाला नाही आला नाही बाबा, इथे? बाबा आम्ही नाही शहाणे, तुम्ही शहाणे बाबा. आमच्या शरण कशाला आला तू? नाही नाही बाबा, खरंच तुम्ही चुकलंय बाबा, चूक झाली. तुम्ही जे सांगाल ते मी सगळं घेऊन येईल. गाढवासारखं उखाडा घोळतो आणि नंतर म्हणतो का माझी चूक झाली. मूर्ख. बाबा, सगळा किराणा घेऊन या तुम्ही आता. सगळा किराणा. तुला लाज चला कशी पटकन नाही जाऊन वाटली? घेऊन येऊ आपण. चला आम्ही निघतो. चला. ए, चला ना, घेऊन येतो ना. तू बस इथे, तू जा. बाबा तिला घेऊन जातो ना. तू जा म्हटलं ती ना, पिशव्या धरायला कोण नाही. परत येऊ नको. तिला घेऊन गेलात. अरे मर्दासारखा मर्द आहे तू, बरं, आणि जाऊ दे. पिशव्या धरायला तिला घेऊन जातो. नाही जास्त वजन होईल असं म्हणून. अरे बावळटा, हे ओझ देण्यापायी तर तुला तिच्या पोटात काही राहून नाही राहिलं, मूर्ख. बरं, मी तू बस, मी जाऊन येतो. झालं कर. हा, पण टेन्शन नाही ना काही. किती गर्दी असू दे दुकानात, हा. सामान घेऊन ये सगळा. नाही आणतो. ओके ना? सगळ्या प्रकारचे डाळे आण, 1.25 किलो. हो बाबा, हो बाबा. एक स्ट्रेप्सिल पण घेऊन ये. का बाबा, कोणाला? खोकला. हा हा, आणतो. येतो मी. बालिके, तुझा नवरा खूप भोळा आहे, पण प्रचंड प्रेम आहे तुझ्यावरती. हो, अतिप्रेम करतो तुझ्यावरती. खरंच. पण लोक ह्या भोळ्या स्वभावाचा फायदा उचलत आहे. हा, माझा नवरा खूप खूप बिचारा खूप शांत आहे. हो, खूप भोळा आहे. शांत फक्त अंधार पडत येतो, अंधार पडल्यावर तो शांत नाही. बालिके, मला सगळं समजतंय. म्हणजे अंधार पडल्यावर त्याचं चक्र ऍक्टिव्हेट होऊन जाते, तो असा घर 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 फिरत असतो. हा, चक्कर मारायला तर जातं ते.
ते काय आहे, तब्येत जास्त झाली ना त्याची. बरं बालिके, त्याला यायला वेळ लागेल. तोपर्यंत एक विधी आहे, तो आपण पूर्ण करून घेऊ. तो विधी जर तू केला तरच तुला मुलगा बाळ होईल, तर काही होणार नाही. करशील? हो बाबा, पण काय करावं लागेल? हे बघ, तुझा नवरा आहे ना, त्याच्यामध्ये सैतान घुसलेला आहे. हो बापरे. आणि तो सैतान त्याचा 8 दिवसात जीव घेऊन टाकल. नाही नाही, माझ्या नवऱ्याला वाचवा. आहे उपाय आहे त्याच्यासाठी एकच इलाज आहे. ह्या जगाच्या पृथ्वीच्या तलावरती फक्त मीच त्या गोष्टीचा इलाज करू शकतो. आणि तुम्हाला परमेश्वराने या सगळ्या सृष्टीने तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय. बरोबर आहे बाबा. बाबा प्लीज उपाय करा याच्यावरती काहीतरी. माझ्या नवऱ्याला काही नाही झालं पाहिजे. बालिके, तुला त्या सैतानाला खुश करावं लागेल. त्या सैतानाला प्रेमाची गरज आहे. प्रेमाचा भुकेला आहे तो. त्या सैतानाला ती चव घ्यायची जी तो रोज जेवण करतो. त्या सैतानाला आवड लागली. त्या सैतानाची प्रचंड इच्छाशक्ती जागृत झाली आहे. तो सैतान, त्याला जर ही गोष्ट दिली तर तो सैतान तुला प्रसन्न होऊन तुला मुलगा देणार आहे. पण बाबा कुठे आहे सैतान? सैतान दाखवतो तुला, दाखवतो. थांब. हा बघ. नाही हो, बाबा, सैतान. काही नाही दिसत आहे. बाबाला हार्ट अटॅक आला. डॉक्टर फोन. बालिके, त्या सैतानाने माझ्या शरीरात प्रवेश केला आहे. हा बाबा. हो. मग आता त्याला कसं काढायचं? तुला माझ्या डोक्यावरती काही लांब लांब केस दिसत आहे का? सगळे लांबच आहेत बाबा. पहिले कमी दिसायचे ना? नाही, एवढेच तर आहेत. नाही, आठव, व्यवस्थित आठव. हा, थोडे. बरोबर. तर तुला प्रेम द्यावं लागल. जे प्रेम देते ना तू, माझ्या नवऱ्याला. नवऱ्याची खुशी, ती खुशी त्या सैतानाला द्यावं लागेल, म्हणजे मला द्यावं लागेल. मी आता सैतान आहे. बाबा तिकडे गेला आहे वरती. बाबा मी सैतान आहे. मला तेवढी खुशी दे, तुला लगेच बच्चे होऊन जाईल. चल बघू, तुझा नवरा यायच्या आत. त्याला सांगू नको ही गोष्ट. बरोबर. जर त्याला ही गोष्ट सांगितली तुला बच्चे होणार नाही. नाही बाबा, बाळ तर पाहिजे मला. चाललं. आणि माझ्या नवऱ्यालाही काही नाही झालं पाहिजे. तुझ्या नवऱ्याला काय म्हणत नाही, मी आहे ना. तू पाय पहिले. हा. अगं थांब, तुला मी इकडं कुठं चालली वर तोंड करून? माझ्या बरोबर चाल, मला घेऊन चाल. तंगडं दुखतं पण गुडघे एकदम मजबूत आहे. काळजी करू नको अजिबात. हे बघ, हा बाबाचा बेड आहे. पहिला बेड तुटून गेला. का बरं? हवन करता. अच्छा. आता पण उसण भरली आहे. तरी पण बाबा पेशंटला कधीच निराश करत नाही. ये बालिके, ये बालिके. तुझ्या जिंदगीत खूप मागे सरक बालिके. तुझ्या जिंदगीत खूप चांगल्या मुलाचे योग होते, पण तू ते लातळून ह्या दरिद्राच्या तू नादी लागली बालिके. बघ, बाबा जोपर्यंत होता माझ्या शरीरामध्ये तोपर्यंत तुला मी बेटा बोललो. आता मी तुला पिल्लू बोलेल. चालेल तुला? हो बा. आवडेल? हो. वाह. मला बाळ भेटेल ना? मी आहे ना. हां, फक्त मी जसं म्हणतो तसं कर. ठीक आहे. भेटेल तुला बाळ. आणि तुझ्या बालिके, तुझ्या नशिबात खूप चांगला मुलगा होता. सुंदर, देखणा, चिकना, एकदम माझ्यासारखा.
पण तू ह्या दरिद्राच्या नादी लागली आणि स्वतःची जिंदगीची वाट लावून घेतली. नाही नाही, ते खूप चांगले आहेत. फार प्रेम करतो पण तुझ्यावर तो, हा. पण जे करायला पाहिजे तेच करत नाही. काय कामाचं अशी रिकामी बॉटल काय कामाची मला ते सांग. नाही तिच्यामध्ये नाही जर बाबा, औषधच तसं नसलं. काही नाहीये. हं? ते खूप प्रेम करता माझ्यावर. बरं मी काय म्हणतो, थोडीशी इकडे ये, जवळ आहे, थोडीशी जवळ आहे, ये जवळ आहे, अजून जवळ आहे. किती छान वाटते बघ बरं जवळ आल्यावर. पिल्लू म्हटले चालेल तुला? हं? तुझा नवरा काय म्हणतो तुला? माझा नवरा हं? काय म्हणता? काय म्हणतो? डार्लिंग, जानू, असं डार्लिंग? बाबडी. डार्लिंग, जानू, बबडी. हं. मी आता हे 2 मिनटं साईडला ठेवतो. मी काय म्हणतो, चांगल्या कामाला विलंब नसावा. हो तुला बच्चू पाहिजे ना? हो पाहिजे. मग रिस्पॉन्स तुझ्याकडनं पण तगडा पाहिजे. हो हो बाबाला निराश करू नको. हो बाबा. जो सैतान आलेला आहे त्या सैतानाला पाहुणा असतो. पाहुण्याला कधी जेवण खाऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायचं नसतं. हो हो पाहुणा जर नाराज झाला तर तो 4 ठिकाणी बोलणारे, वकणारे, बोलणारे, तुझ्या नावाचे थिंडवरे बिटणारे. हा. तसाच सैतानाच्या बाबतीत आहे. समजलं? मग आता एक काम कर, पटकन दिसी सैतानाला खुश कर तुझा नवरा यायच्या आधी. हो. आणि ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला सांगू नको. नाही. तुला मुलबाळ पाहिजे ना? हो हो पाहिजे. हां, मग तयार होई. चल ना, मग आता टाईम कशाला करती? मला नुसती वळवळ सुटली. सैतान फुल एनर्जी ते. सैतान आता फक्त शेणच खायचं राहिलं आहे. बापा बापा, लई डाळ आणली, लई वजन झालं. हे विसाया सगळं सामान आणलं. कुठे गेले दोघं जण? हा, सामान ठेवतो तो. रुचा, ओ बाबा, इथं मी नाही. हे मध्ये काय करताय तुम्ही इकडे? बाबा काय चाललंय? बंदुगिरी आहे का? थांब जरा, घाम पुसू दे. तू काय बोलत का नाही? मध्ये काय करते तू? अहो हवन करत होतो, पूजा चालू होती. पण मध्ये काय बाहेर नाही करताय तू? बाबांनी सांगितलं इकडंच आहे. अरे पण काय करत होतो तू? मध्ये कसं काय आली तू? ए शांत. हा शांत बसा तुम्ही. समजतं का तुम्हाला इथं? अरे मध्ये काय करत होते सांगा ना. आजला कोणतं हवन आहे? हवन करत होतो. माहिती तरी म्हणतो, मध्ये काय करत होते? हवन करत होतो. बाहेर नाही करू शकले असते का? कुठं बाहेर. तू बाबा तू आहे का मी? तुला बोललो होतो मी थांबतो, तर तू म्हणली सामान आणा. अहो तुम्हाला समजतंय का? बाबा बरोबर बोलले होते. तुम्ही एक नंबरचे बावळट आहे. अरे फुकट तू पण वाईट बोलती का? फुकट रतळ पाहतो म्हणून तुला पोर बाळ व्हाय ना. अहो आपल्याला मूल बाळ व्हावं याच्यासाठीच तर बाबा असं करताय ना. म्हणजे तसलं काही नाही ना? नाही नाही तसलं काही नाही. तुम्ही चुकीचं काहीतरी विचार हो. करताय. बरोबर, तू म्हणती म्हणजे बरोबर. पौर्णिमेला गेला, अमावस्याला इथे आला. अहो दुकानामध्ये लई गर्दी होती ना. गर्दी होती. तो 2 वेळा हवन झालं, 2 वेळा. बापरे, तरी तुझा पत्ता नाही. भाऊ ही म्हणती म्हणजे बरोबर आहे. हवन चांगलं झालं ना? हो पण चांगलं. होणार ना आता मला मूल? हो आता हो नक्की 100% होईल. हे बघ ठीक आहे. मालिके, हवन 1 नंबर झालेले. सैतान प्रसन्न झालेला आहे. हा, आता याला प्रॉब्लेम नाही, तुला प्रॉब्लेम नाही. 100% लिहून घ्या माझ्याकडून. धन्यवाद बाबा. बाळ होणार. चला बाबा आम्ही येतो मग. अरे ते किराण्याचं काय झालं? किरण आणलं ना सगळं बाबा तिकडे. आणलं ना? हा. बरं बरं. बालिके, हं? फीस द्या ना माझी. किती द्यायचे बाबा? 500 रुपये? 5,000 एक. 5,000 एक? हो हो, जास्त नाही, 5,000 एक. पण बाबा वा. तुम्ही तर सगळं काही केलं ना. काय केलंय? हवन केलं ना. पैसे का बरं? बालिके 5,000 कमी घेतोय. माझा 11चा आकडा आहे. टाका पैसे. ऑनलाईन टाकायचे. तुझ्या रिझल्ट मुळे कमी झाला तो. टाका पैसे. मोबाईल आहे बाबा. नंबर दे. नंबर मी देतो ना. टाका. पाच 6,000 टाका. 5 कशाला टाकता? एवढं कशाला जास्त? 6,000चा आकडा चांगला नाही. 7 जन्म तक तेरे को ये चाहिए ना. हा. 7 जन्मापर्यंत तुला हा भेटेल. 7,000 टाका. 7,000 अरे एवढं कशाला वाढवते तू? बाबांना लयच खुश केलं दिसते तुला. टाका ना हो तुम्ही. तिला 100% मुलगा होणार. होणार ना? जाऊ द्या. देवासाठी बाबासाठी आपण काही करतो. मन देणार साथ देऊ ना.
7,000 7,000 1 रुपया टाकतो मी. हो 7,000 एक टाक. हे बा टाकली. वा 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 वा. चला बाबा येतो आम्ही. असं नाही असं नाही असं हा. चला बाबा येतो. जय हो बाबा जय हो. चला. हा. कधी मध्ये तुला जर काम असेल ना हा. तर हिला पाठवत चाल इकडे. कशाला? हा? काय अडचण आली तर असं. हवन करायला. हा चालेल चालेल बाबा. ही म्हणली जर तू. हो हवन करायला येत चला. हो 5 वेळा हवन करावं लागेल. 2 वेळा झाला अजून 3 वेळा करावं लागेल. हो बरं हो बाबा हो चल. चल. येऊ चला का? बाबा येते. बाय. बाय. दरवाजा लावून घ्या. वा बेल बेल बाय 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 बाय. अरे बापरे ह्याला काय गरम हो राहिलं बाबा. ह्याला ह्याला नको ते नको त्या गोष्टी करावं लागू राहिल्या. बाबागिरी काय करावं लागू राहिली. दुनियात एवढे एवढे लोक वाढले का बस कधी. आता मूलबाळ व्हायना प्रयत्न करायचे होऊन जाईल. नशिबात असलं तर होईल. उगाच अंधश्रद्धेला बळी पाडायचं फालतूगिरी करायची. भोंदू बाबाकडे जायचं माझ्यासारख्या. पैसे घेतले आणि कामं वाजवलं. काय माणूस आहे बावट लोक राहते आणि काही नाही. आणि मी आलो नसतो या क्षेत्रामध्ये पण काय करणार आहे. बेरोजगारीची एवढी वाढली. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तरी मला कोणी क्लार्क म्हणून घ्यायना. म्हणून आता करावं लागले काही इलाज नाही. चला आता मस्त किराणा काय काय आणला पाहू.